चला 9:30 8:30 झालेली आहेत. 8:50ला इनिंग संपणं कोणत्याही परिस्थितीत गरजेचं आहे. कोणीच टाइमपास करू नका मित्रांनो. स्ट्रिक्ट वॉर्निंग आता तुम्हाला येते. तदनंतर व्यासपीठावरती उपस्थित रणरागिणी शर्मा मॅडम यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. आपल्या विभागातील एक चांगले व्यक्तिमत्व शर्मा मॅडम यांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. मी आमच्या ताईंना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते व्यासपीठावरती उपस्थित सत्कारमूर्ती सौ शर्मा मॅडम यांचा इथे मात्र नक्कीच सन्मान करायचा आहे. तर यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच इथे मात्र सुपुत्रींच्या शुभास्ते मातोश्रींचा सत्कार मैदानावरती होताना व्यासपीठावरती होताना आपण नक्कीच पाहतोय. तर इथून देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मैदानावरती. 2 चेंडूंचा खेळ झाला. 3 धावा आणि त्यानंतर पुन्हा एकदा पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा अवांतर धावसंख्येमध्ये परत एकदा भर पडताना आपण पाहतोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील टॅप केलं. या चेंडूला 1 धाव मात्र मिळेल. एका धावेपेक्षा जास्त इथे काहीच मिळणार नाहीये. एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती तब्बल 5 धावा धावफलकावरती. हॅलो, अंपायरचा इशारा वाईट चेंडू. या ठिकाणी PP बिलीवचे प्रतिनिधित्व करत असलेले अजिंक्य वाघ हे आजारी असताना देखील आपल्या टीमसाठी मैदानात उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आहे. हा चान्स कल्पेश वाडेकर यांनी सोडलेला आहे. अंपायरचा इशारा वंडी. 8 धावा फलकावर लागलेल्या आहेत. पुढील षटक घेऊन येत आहेत रोहित. सामना करत आहेत राहुल गाडीगावकर. सिंगलसाठी टोलवलेला आहे. 9 धावा. 1 टू गो. शेवटचा बॉल आहे पहिल्या षटकातला. 9 धावा झालेल्या आहेत. सिंगलसाठी प्रयत्न केलेला आणि तो यशस्वी झालेला आहे. या ठिकाणी विशेष नमूद करत आहोत अजिंक्य वाघ हे स्वतः आजारी असताना आपल्या संघासाठी योगदान देण्यासाठी मैदानात आज उपस्थित आहेत. काल त्याची उणीव त्यांच्या संघासाठी जाणवत होती. 1 षटकानंतर बिनगडी बाद 10 धावा फलकावर लागलेल्या आहेत. पुढील षटक घेऊन येत आहेत अजिंक्य वाघ. बिनगडी बाद 10 धावा. पुढील षटक अजिंक्य वाघ. राहुल गाडीगावकर या ठिकाणी सामोरे जात आहेत. पहिला चेंडू वाईटचा इशारा अंपायरचा. सामोरे जात आहेत राहुल गाडीगावकर. दुसरा चेंडू देखील वाईटचा इशारा दिलेला आहे. या ठिकाणी प्रशांत सोळसकर आणि संजय या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. तर त्याचप्रमाणे निलेश दौंडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे.
या ठिकाणी सतीश सर उपस्थित आहेत, त्यांना बंटी, महेश काळे या सर्वांना विनंती आहे आपण स्टेजवर यायचं आहे. श्रीतेज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील 18 प्रीमियर लीग तर्फे सहर्ष स्वागत आहे. बंटी कटारे, महेश काळे त्याचप्रमाणे सतीश सर यांना विनंती आहे आपण स्टेजवर यायचं आहे. 18 प्रीमियर लीग तर्फे आपले हार्दिक स्वागत आहे. षटकमध्ये बदलाव करून पुढील गोलंदाज शक्ती पिल्लई आपले षटक घेऊन येत आहेत. सामोरं जात आहेत राहुल गाडीगावकर. सिंगलसाठी टोलवलेला आहे. अंपायरचा इशारा 1D. तेरा चेंडू 13 धावा लागलेल्या आहेत फलकावर. दुसरं षटक चालू आहे. 1 बॉल 1D आलेला आहे. अंपायरचा इशारा नो +1. अंपायरचा निर्णय अंतिम असेल. उत्कृष्ट असं या ठिकाणी निर्णय दिलेला आहे अंपायरनी. संजय शेवाळे, निलेश दौंडकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील 18 प्रीमियर लीग तर्फे सहर्ष स्वागत आहे. वनडी नेक्स्ट मॅच. सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी 18 प्रीमियर लीग तर्फे सहर्ष स्वागत आहे. पुढील सामना हिटमॅन वॉरियर्स वर्सेस जय मल्हार फायटर्स या दोन्ही संघांच्या कप्तांना विनंती आहे आपण टॉससाठी यायचं आहे. उत्कृष्ट असा बॉल या ठिकाणी शक्ती पिल्लई यांनी टाकलेला. 4 बॉल 17 रन. या ठिकाणी आपल्याला कालपासून उत्कृष्ट असं समालोचन आपल्याला देत आहेत, त्यांचं देखील मंडळाकडून हार्दिक आभार. पुढे तुर्तास मी रजा देतोय. माईक विकी नांगरे कंटिन्यू करतील. धन्यवाद. हॅलो चेक. तर या दरम्यान आपण पाहिलं तर प्रशांत दादांचा सन्मान इथे मात्र केला जातोय. सन्माननीय श्री प्रमुख पाहुणे या संपूर्ण स्पर्धेंचे यांचा इथे सन्मान केला जाईल. मी निरंजनजी धंद्रेकर साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते प्रशांत दादांचा मात्र यथोचित सन्मान करायचा आहे. आणि तदनंतर निलेशजी दौंडकर यांचा देखील सन्मान केला जाईल. विनंती करेन शुभम यांना की आपण आपल्या शुभ हस्ते निलेशदादा दौंडकर यांचा देखील सन्मान मात्र करायचा आहे. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 22 धावा धावफलकावरती जरूर येताना पाहतोय. चला 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 मित्रांनो, विनंती आहे की लवकरात लवकर मॅच सुरू करा. 2 षटकांसाठी जवळपास 10 मिनिटं घेतले तुम्ही आणि अजून देखील 10 मिनिटाचाच वेळ तुमच्याकडे बाकी आहे फक्त ही 2 षटकं संपवण्याकरिता.
आणि पहिल्या बॉलवरती चौकार लागतो त्याची प्रचिती देत असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 26 धावा, 26 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा इथे मात्र ठोकलाय वाईड इश लॉंग ऑफ आणि काव कॉर्नरच्या मध्ये 4 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा कधी फटका येतोय चौकार. राहुल भाई कर आणि यावेळेस बॅक टू द बॉलर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला शोधतोय हा बॉल. डॉट बॉलची सांगता मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय. यावेळेस सिंगल मैदानावरती येते. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकेल आणि 31 धावा धाव फलकावरती जरूर येताना आपण पाहतोय. परत एकदा डॉट बॉल चांगला कमबॅक गोलंदाजाचा राहिलाय. गोलंदाज तुषार पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आल्यानंतर इथे मात्र चांगला कमबॅक करतोय. लास्ट बॉल 31 धावा झालेल्या धावफलकावरती. कशा प्रकारचा खेळ असेल शेवटच्या बॉलवरती. शेवटचा बॉल इथून आपण पाहिलं तर जरूर सिंगल आली आहे. 32 धावा 3 षटकांमध्ये इथे मात्र मैदानावरती येताना आपण पाहतोय आणि अद्याप देखील एका षटकाचा खेळ इथून मात्र येणं बाकी आहे. तर नक्कीच आपण पाहिलं तर या दरम्यान आपण पाहिलं तर सन्माननीय श्री महेशजी काळे साहेब यांचं देखील इथे शुभागमन होते. विनंती असेल साहेबांना की आपण व्यासपीठावरती येऊन मात्र नक्कीच स्थानपन्न व्हायचं आणि त्यांच्या समवेत सन्माननीय श्री प्रतीकजी पवार साहेब आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती येऊन मात्र या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. तर याच दरम्यान पहिलाच बॉल नक्की इथून आपण पाहू शकता. 1 धाव डिक्लेअर स्वरूपाची जरूर मैदानावरती मिळतीये. प्रतीकजी निकाळजे साहेब माफ करा आपण यायचं आहे. तर इथे देखील नो बॉलचा इशारा. नो बॉल +1. त्याचबरोबर सतीशजी कदम साहेब आपल्याला देखील विनंती असेल की या आपण देखील या व्यासपीठावरती येऊन मात्र या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. 1 चेंडू झालेला आहे फक्त आणि धावसंख्या झाली आहे तब्बल 35 धावा. आज मित्रांनो इनफॉर्म फलंदाजी होताना जरूर मैदानावरती पाहतो बॅटिंग करणारी टीम RVT लायन्स या टीमच्या माध्यमातून. तर सन्माननीय बंटी दादा खटारे साहेब यांचे देखील इथे मात्र शुभागमन होताना जरूर आपण पाहू शकाल. आमचे युवा समाजसेवक पवार दादा यांचं देखील इथे शुभागमन होतं आणि त्याचबरोबर वाडेकर काका आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती येऊन मात्र नक्कीच स्थानपन्न व्हायचं आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी जरूर. तदनंतर विवेकदादा मोहिते यांचं देखील इथे मात्र शुभागमन. तर नक्कीच इथे देखील चांगलं जबरदस्त क्षेत्ररक्षण मित्रांनो आपण पाहिलं तर आजारी असताना देखील मैदानावरती मॅच खेळण्यासाठी आला आणि फक्त आला नाही तर 100 नव्हे तर 200% कमिटमेंट पूर्णपणे या मॅचला देतो. परंतु दादा एक विनंती असेल की तुम्हाला जर का ज्या क्षणाला तुम्हाला बरं वाटणार नाही तुम्ही नक्कीच थोडासा आराम देखील करू शकता या मॅचमध्ये, कारण की स्पर्धा दरवर्षी येईल परंतु शरीराची काळजी घेणे खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. खराब फटका यावेळेस मात्र खराब फटका मैदानावरती जरूर आपण पाहतोय आणि बॉल आपण पाहिलं तर फलंदाज बांगडे विकेटच्या माध्यमातून बॅक टू पवेलियन. तर या दरम्यान आपण पाहिलं तर फलंदाज बाद झाला आणि नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने आगेकूच करताना जरूर आपण पाहतोय आणि तिथे देखील क्लीन बॉल बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न आणि बॅटर मात्र आला परत आणि गेला परत. बॅटर आउट.
आपण पाहिलं तर नक्कीच फलंदाज बाद होतात एका पाठोपाठ एक फलंदाजांची गळती मात्र मैदानावरती जरूर सुरू होताना आपण नक्की पाहतोय. तर याच दरम्यान वाडेकर काकांचं देखील इथे मात्र शुभागमन होतंय. आमचे आदर्शस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचा इथे शुभ सन्मान आणि शुभ स्वागत होताना या व्यासपीठावरती आपण पाहतात. आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या समोर आपण पाहिलं तर सन्माननीय श्री बंटी शेट काटारे यांचं देखील इथे मात्र शुभागमन होताना आपण पाहू शकाल. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सेक्टर 18 प्रीमियर लीग 2026 मध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. तर सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 38 धावा, 38 रन्स ऑन द बोर्ड. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या पहिल्या सत्रातला यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल इथे देखील आपण पाहिले तर सिंगल. यस 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 मित्रांनो, कमिटमेंट मैदानावरती पाहिलीत. 38 धावा झालेल्या आहेत, 39 धावा माफ करा झालेल्या आहेत. आणि विजयासाठी आपण पाहिलं तर येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज असेल. मॅच थांबू देऊ नका आणि व्यासपीठासमोर थोडासा कालवा कमी ठेवा. प्रमुख पाहुणे मागे बसलेले आहेत. तर इथे आपण पाहिलं तर एकत्रित सन्मान आमच्या प्रमुख पाहुण्यांचा व्यासपीठावरती होत असताना भरपूर प्रेम दरवर्षी या सेक्टर 18 प्रीमियर लीग साठी असताना यावर्षी या प्रेमापायी ते देखील पुन्हा एकदा उपस्थित झाले आपल्या व्यासपीठावरती. तर जिंजाड साहेबांच्या शुभ हस्ते मात्र पुढच्या मॅचचा इथे टॉस केला जाईल. तर सतीशजी कदम साहेब आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती या. तर जिंजाड साहेबांच्या शुभ हस्ते झिटमॅन वॉरियर्स आणि त्याचबरोबर जय मल्हार या दोन संघांदरम्यान टॉस केला जाईल. तर नक्कीच कल्पेश वाडेकर यांचे पिताश्री आमचे वाडेकर काका यांचा देखील या व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. मी शक्ती शर्मा यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र आपल्या सर्वांचे लाडके वाडेकर काका यांचा मात्र इथे नक्कीच यथोचित सन्मान करायचा आहे. स्वागत आहे काका तुमचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये. नेहमी तुमची साथ लाभते आम्हाला. विजयासाठी 40 धावांचं लक्ष्य असेल या मॅच में. आने वाली 24 गेंदे और जीत के लिए 40 रनों की जरूरत. गेंदबाजी की कमान संभालते हुए गेंदबाज राहुल गाड़ीगांवकर, उनके सामने होंगे बल्लेबाज रोहित काले. आइकॉन टू आइकॉन बैटल. चलिए थोड़ा बैठ लेना है जो स्टेज के सामने खड़े. पहली गेंद हल्के हाथों से मोड़ा इस गेंद को और गेंद जाएंगे घोषण की क्षेत्र 1 रन के लिए. पहली गेंद पर 1 के साथ श्री गणेशा करते हुए यहाँ पे बल्लेबाज. तो चलिए हिटमैन टीम और जयमला टीम आपका टॉस होगा. मैं शंकर जी जिंजाड़ साहब से गुजारिश करना चाहूंगा कि आपके शुभ हाथों से टॉस करना है. और यहाँ पे पहली गेंद के ऊपर वनडी आने के बाद दूसरी गेंद के ऊपर ठोका है. 4 रनों के लिए ये शानदार चौका. कम करिए दोस्तों थोड़ा. दूसरी गेंद पे आया चौका. गेंदबाज राहुल गाड़ीगांवकर के ऊपर आक्रमण. यहाँ पे अगली गेंद खराब फील्डिंग और उसी का मुजरा. गेंद जाएगी सीमा रेखा पार. या तो दूसरा बड़ा है, दूसरा चौका बल्लेबाज रोहित के बल्ले से. रोहित काले यहाँ पे अच्छी जय मल्हार फाइटर्स की टीम.
टॉस जीत के गेंदबाजी करने का फैसला चुना है दोस्तों। यहाँ पे डॉट गेंद की समाप्ति। अच्छी शुरुआत की जरूरत थी, पहली 3 गेंदों में वो अच्छी शुरुआत यहाँ पे मिलती हुई। अगली गेंद फिर एक बार गेंदबाज होंगे तैयार, देखना चाहेंगे किस तरह से खेलेंगे इस गेंद को। अच्छी फील्डिंग, रनआउट की मौका, यहाँ पे चौका, रनआउट का मौका, चौका दोस्तों, चौका जरूर यहाँ पे। आखिरी गेंद, 2 चौके आ चुके हैं। 9 रन स्कोर कार्ड के ऊपर। जीत के लिए अभी भी 40 रनों की जरूरत रहेगी इस मुकाबले में। 40 रन्स फ्रॉम अपकमिंग डिलीवरीज। अगली गेंद फिर एक बार डॉट गेंद की कोशिश और डॉट गेंद। पहली 3 गेंदों पे बने 9, आखिरी 3 गेंदें आई डॉट। पहली ओवर का खेल यहाँ से हो चुका है समाप्त और पहली ओवर के बाद अगर बात की जाए तो 9 रन बने बगैर विकेट के नुकसान के ऊपर। ठोक दीजिए। तांबड़ी चामड़ी ही चमकते उन्हात। मुझे लगता है एक आध दूसरे टीम को जब तक पेनल्टी ना मिलेगी तब तक खिलाड़ी फास्ट नहीं खेलेंगे। अगली गेंद फिर एक बार डॉट गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। पिछली 4 गेंद यहां से डॉट आ चुकी है। आपको कम से कम गेंदें डॉट खेलनी होंगी। चलिए विकेट कीपर यहां पे चीयर करते हुए अपनी टीम को। फिर एक बार कट किया इस गेंद को। गेंद जाएगी घोषांक क्षेत्र 1 रन के लिए। एका धावेने आपण पाहिलं तर जरूर धावफलक पुढे सरसवतोय। पहिलं दशक 10 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत। पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आहे आणि त्या क्षेत्रामध्ये मित्रांनो बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, वावराच्या बाहेर। 4 धावांसाठी येतोय चौकार। जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे, चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये। कमरेच्या वरती आलेला प्रत्येक चेंडू आमच्या दादा पकडू शकतात। जमीन लगायचे चेंडू पकडणं थोडं अवघड। 4 चेंडू आणि 15 धावा झालेल्या धावफलकावरती। अजून देखील 25 धावांची गरज असेल। इथून सिंगल आपण पाहतोय। सिंगल डबलने फारसा फरक पडणार नाही आरव्हीटी लायन्सच्या टीमला। प्रवीण पाडेल बिलीव्स यांना जर का मॅच जिंकायची असेल तर चांगली बॅटिंग इथून देखील करणं गरजेचं आहे। दोन्ही संघ मस्ट विन सिच्युएशन मध्ये आणि इथे घडतंय काय, मोठा विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये। बॅटर रोहित बॅक टू पवेलियन। आहे 12 चेंडू आणि अजून देखील मॅच जिंकण्याकरिता जवळपास 24 धावांची गरज। 12 चेंडू 24 धावा। रोहित एकदम निर्णायक क्षणी मात्र बाद होताना आपल्याला मैदानावरती बघायला मिळालेत। चला PP11 संघ खुर्च्या आहेत, बसून घ्या खुर्च्यांवरती। मागे मान्यवरांना मॅच दिसत नाहीये। नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सागर आपण पाहतोय। टीम कडून सांघिक स्वरूपाचा 34 आणि स्वतःचं पहिलं षटक। पहिलाच बॉल आणि इथे मात्र बॅटर आउट असेल। जबरदस्त झेल मैदानावरती पूर्ण। 4 वर्षांनंतर ही स्पर्धा खेळण्याची संधी आणि संधीचं सोनं इथे मात्र केलंय का झेल पकडून।
तर यावेळेस आपण पाहिलं तर जरूर मैदानावरती आपण पाहतोय मित्रांनो, एक विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. एक धाव घेण्याची संधी आणि एक धाव मात्र मैदानावरती जरूर वेगाने पूर्ण केली जाते. एक डावखुऱ्याचा आणि एक उजव्याचा खेळाडू मैदानावरती जरूर आपण पाहतोय. त्यामुळे प्रत्येक विषम धावेनंतर कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार परिवर्तन होताना आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. फुल टॉस बॉल होता परंतु फायदा काय उचलता आला नाही. चला मधून सरकलात तर आम्हाला काहीतरी दिसेल दादांनो. प्लीज थोडंसं साईडला उभं राहायचं. आपण खाली बसून काय सर्वांना विनंती असेल. तर इथे देखील जास्तीचे निर्धाव चेंडू कुठेतरी मैदानावरती होताना आपण पाहतोय. 8 चेंडू आणि आता मात्र 23 धावांची गरज. नेट रन रेट देखील या स्पर्धेमध्ये भरपूर महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक चेंडू विचारपूर्वक तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. तर इथून देखील आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगल मैदानावरती मिळते. एकच धाव, एका धावेपेक्षा जास्त इथे देखील काय मिळणार नाहीये. एका धावेच्या मदतीने टीम मात्र जाऊन पोहोचते ती 18 धावा धावफलकावरती. अजून देखील विजयासाठी आपण पाहिलं तर 22 धावांची गरज. येणारी चेंडू असेल 7-22चं समीकरण मैदानावरती. म्हणजे या बॉलवरती कमीत कमी चौकार खेचावाच लागेल. वाचला. इथे मात्र मी म्हणेल नशीब होतं बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. 9+1 एकूण 2 धावा मिळाल्या या बॉलवरती. ह्या 2ने समीकरण बदलता. येणारे चेंडू 7 आणि विजयासाठी गरज असेल ती मात्र 20 धावांची. निम्मा प्रवास झालेला आहे. निम्मा प्रवास अजून देखील बाकी, परंतु पेट्रोल भरपूर कमी आहे निम्मा प्रवास करण्यासाठी. इथे वावराच्या बाहेर ठोकलाय षटकार. बॅटर आउट. तर पहिला बॉल इथे आपण पाहिलं तर कुठेतरी वाईड बॉलने सुरुवात मैदानावरती नक्कीच केली जाते. 21 धावा, 6 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल या मॅचमध्ये. इथे बॅटर आउट. आपण व्यासपीठावरती येऊन या संपूर्ण स्पर्धेचा मात्र आनंद घ्यायचा आहे. तर धर्मान्य श्री सचिनजी लवटे साहेब, आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती एक तडफदार नेतृत्व आणि नेतृत्वावरती जबाबदारी वाढली आहे. कारण की नावापुढे नगरसेवक हे पद मात्र आलंय. तर नगरसेवकांना विनंती असेल साहेबांना की या आपण व्यासपीठावरती. व्यासपीठ आतुर आहे तुमच्या
पाहुणचारासाठी नक्कीच. तर इथे जबरदस्त झेल मात्र मैदानावरती पूर्ण केला जातोय. बॅक टू बॅक फलंदाज बाद होऊन मैदानाच्या बाहेर येताना आपण नक्कीच पाहतोय. कमाल झाली जमत आली नक्कीच आपण तर आणखीन एक फलंदाज बाद आणि याच बरोबर मी म्हणेल कुठेतरी शिक्कामोर्तब करण्याचा प्रयत्न जरूर मैदानावरती केला जातोय. डगआउट आहे ना अपोजिट बाजूला बनवा, फक्त स्पर्धा अजून सुंदर होईल. जो खेळाडूंचा कक्ष आहे ना तो फक्त पुढच्या बाजूला बनवा. तर यावेळेस आणखीन एक बॅटर आउट आणि सर्वाधिक विकेट्स या ओव्हरमध्ये मिळवले जात आहेत. जवळपास 4 गडी आतापर्यंत 5 मध्ये गारद केले जात आहेत. शेवटचा बॉल डॉट. 6 चेंडूंमध्ये 4 विकेटचं पतन. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज रुमेश यांच्या माध्यमातून झालेली आहे. नक्कीच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने बॅटिंग करत असताना 22 धावा बनवली आणि चांगल्या गोलंदाजीची सुरुवात करून दिली, या विभागाचा सर्वात लोकप्रिय खेळाडू राहुल गाडीगावकर ठरतो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. तर मी विनंती करेन प्रतीकदादा पवार यांना की आपण आपल्या शुभहस्ते मात्र या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची एक ब्रँडेड कॅपची आम्हाला पुरस्कृत केली गेली आहे. सन्माननीय श्री विक्रमदादा चौधरी मात्र या खेळाडूला ती देऊन सन्मानित करायचं आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स राहुल, तुमच्या पुढच्या मॅचसाठी देखील तुम्हाला मनपूर्वक आणि खूप खूप शुभेच्छा.
ती आमच्यापर्यंत येऊन इथे जमा केलेली आहे. तरी प्लीज खिशे चेक करा. कोणाची चावी जर का हरवली असेल तर ओळख पटवून ती चावी घेऊन जायची आपल्याला विनंती करतो.